पोरानं करून दाखवलं. नाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. पण संभाजी कोणाला म्हणायचं? संभाजी त्याला म्हणायचं सईबाईच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे शंभूराजे. सईबाईंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे शंभूराजे. इंग्रज, डच, फ्रेंच यासारख्या अत्याचारांचा कर्तन काळ म्हणजे शंभूराजे. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शंभूराजे, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शंभूराजे. आम्हा मर्द हिंदूंना आलेली हिंदुत्वाची जाग म्हणजे शंभूराजे. इथं बसलेल्या आम्हा मर्द हिंदूंना आलेली हिंदुत्वाची जाग म्हणजे शंभूराजे. महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शंभूराजे. तुमचा, माझा आणि अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे शंभूराजे. तुमचा, माझा अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे शंभूराजे. या संभाजीराजांनी इथल्या रयतेला जगावं कसं, मातीसाठी मरावं कसं हे संस्कार दिले. आणि त्याच वेळी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जवळ आला होता. शिवप्रभूंचा राज्याभिषेक सोहळा, पहिला राजा जो अधिकृत राजा होणार होता. महाराजांची होण काढण्यात आली, महाराजांची नाणी पाडण्यात आली. शिवराई हे पहिलं नाणं शिवाजीराजांच्या स्वराज्यातलं हक्काचं अधिकृत नाणं तयार करण्यात आलं. पण त्याच वेळी फक्त शिवाजीराजे छत्रपती होणार नव्हते. शिवाजीराजांबरोबर शिवाजीराजांचे पुत्र शंभूराजे सुद्धा युवराज होणार होते. जसे शिवाजीराजे छत्रपती झाले, शंभूराजे युवराज झाले, तसं आमच्या काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं. इथपर्यंत सगळं ठीक आहे. शिवाजीराजांचं स्वराज्य अभेद्य, शंभूराजांचं स्वराज्य अभेद्य, सगळं ठीक आहे. पण जसे महाराज युवराज झाले तसं आमच्या लोकांच्या पोटात दुखायला लागलं. आणि शंभूराजांच्या वरती 3 आरोप केले. त्यातला पहिला आरोप, संभाजीराजांना परस्त्रीचं व्यसन होतं. अरे ज्या माणसानं स्वराज्यासाठी रक्ताची होळी खेळली त्या माणसाला व्यसन असेल परस्त्रीचं. शंभूराजांचे वडील शिवाजीराजे रांजाच्या पाटल्यानं फक्त एका लेकीची आबरू लुटली म्हणून त्याचे हातपाय काढून चौकात चौरंग करून उभारणाऱ्या शिवाजीराजांचा लोक आहे हा संभाजीराजा. शिवाजीराजांचा अभंग जसे जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग आहेत तसे महाराजांचे सुद्धा अभंग आहेत. आणि त्या अभंगात सुद्धा खुद्द महाराज म्हणतात, शिवप्रभू म्हणतात, काय म्हणतात? नाशवंत सुखासाठी, नाशवंत सुखासाठी अंतरला जगजटी, नाही नाही अति गोडी लक्ष 84च्या जोडी. मनुष्य जन्म गेल्यावर काय करशील बारे, शिवराजे सांगे जना म्या तो सोडिली वासना. शिवप्रभू म्हणतात 84 लक्ष नंतर माणसाला मनुष्य जन्म मिळतो. आणि हाच जन्म जर वासनेत घालवला आयुष्याचं नुकसान आहे. मी वासना पाहिजे नाही, तुम्ही पाळू नका. परस्त्रीला आई मानायला शिकवा. त्या राजाचा लोक आहे हो. त्या औरंगजेबाचा मुलगा अकबर, या अकबरानं शंभूराजांना एक मैत्रीचं भेट म्हणून एक कडं दिलं. आणि या नादान अकबरानं ते दिलेलं कडे एका नर्तिकेला भेट म्हणून दिलं. आणि शंभूराजे कडाडले, ज्याला माझ्या मैत्रीची कदर नाही त्याच्यासोबत कुठला सुद्धा रिश्ता मला जोडायचा नाही. एवढी साधी गोष्ट ज्या राजाला सहन होत नसेल तो चारित्र्याच्या बाबतीत कसं असेल? बाजार गप्पा आहेत, सगळ्या बाजार गप्पा. होय, छत्रपती शिवाजीराजे जेवढे चारित्र्य संपन्न होते तेवढेच धर्मवीर छत्रपती संभाजीराजे सुद्धा चारित्र्य संपन्नच होते सांगण्याची वेळ आज आली. ताईंनो, मी तुमच्या भावासारखा आहे. या भावाचं एक वाक्य आहे का, जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला, जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. पण यदा कदाचित जर तुमचा मार्ग कुणी अडवला तर त्याला संभाजी राजांची जात दाखवा, त्याला महाराजांची जात दाखवा. अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे, तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे. अरे भगव्याची रक्षणी तू,
या स्वराज्याची तू मेख आहेस, दुबळी समजू नको स्वतःला, तू माँसाहेब जिजाऊंची लेख आहेस, दुबळी समजू नको स्वतःला, तू माँसाहेब जिजाऊंची लेख आहेस. मी कायम सांगतो, या मातीसाठी इथल्या माणसांनी जशी तलवारी चालवलेत ना, तसंच इथल्या माई माऊलीने सुद्धा तलवारी चालवलेत. लोक सहज म्हणतात, काय म्हणतात, एखाद्या माणसानं पराक्रम नाही केला, हातात काय बांगड्या घालून बसलायस का. आपण काय म्हणतो सहज, हातात काय बांगड्या घातल्यात का. अरे बांगड्या हातातल्या कमकुतेचं प्रतीक नाही, बांगड्या या मातीतलं स्वराज्याचं अभेद्य प्रतीक आहे. याच बांगड्यांनी माँसाहेब जिजाऊंनी शिवाजीराजा घडवलाय. याच हातातल्या बांगड्यांनी सईबाई राणी सरकारांनी शंभू राजा या मातीमध्ये दिलाय. याच बांगड्यांनी तारांनी माँसाहेबांना घडवलंय. याच हातातल्या बांगड्यांनी मातीसाठी कसं जगायचं, मातीसाठी कसं मरायचं, या मातीतले वीर या हातातल्या बांगड्यांनी तयार केलेत. या मातीमध्ये इथल्या वीरांनी जसं रक्त सांडले, त्याच बरोबर या मातीमध्ये त्या वीरांच्या सोबत हातातल्या बांगड्या घालून तलवारी सुद्धा नाचलेत का. स्वराज्याचा भगवा अभेद्य राहावा फक्त फक्त यासाठी. मी कायम सांगतो, आज इथं अनेक मायमाऊली बसलेत. लोक काय म्हणतात की आज स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केले. ऐका दादानो, हात तिचे, हात तिचे, पण बांगड्या मात्र दादानो आजही तुमच्या नावाचे आहेत. कपाळ तिचा आहे, कुंकू मात्र दादानो आजही तुमच्या नावाचा आहे. गळा तिचा आहे, मंगळसूत्र दादानो आजही तुमच्या नावाचा आहे. पाय तिचा आहे, पैंजण मात्र दादानो आजही तुमच्या नावाचा आहे. रक्त तिचं आहे, दूधही तिचंच आहे, पण पोरग मात्र दादानो आजही तुमच्या नावाचा नाही. यापेक्षा स्त्रीनं आणखी काय करावं, यापेक्षा स्त्रीनं आणखी काय करावं. मग कोणी म्हणतं मला शिवाजी महाराज व्हायचा आहे, कोणी म्हणतं मला संभाजी महाराज व्हायचा आहे. तर त्याने एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला बाईतली आई कळाली ना, तो सईबाईचा धर्मवीर छत्रपती संभाजी राजा झाला. तो सईबाईचा शंभू राजा झाला. शंभू राजांवरती दुसरा आरोप केला जातो, ते म्हणजे शंभू राजे व्यसनी होते. अरे हट, सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नाही शंभू राजांना, सुपारीच्या खंडाचं. बरं याचा पुरावा काय, आमच्याकडे सातारला ग्रँड डफ नावाचा एक इतिहासकार होऊन गेला. आम्हाला पहिल्यापासून दुसऱ्यांचीच लाल करायची सवय लागली. त्या ग्रँड डफने एक इतिहास लिहिला, त्याला इतिहास सांगणारे सुद्धा आमची माणसं होती. आणि त्याने इंग्रजीत इतिहास लिहिला आणि तो आपल्या पुस्तकात असं म्हणतो, एंटॉक्झिविटेड विथ द वाईन अँड फॉली अँड प्राईड. काय म्हणतो, एंटॉक्झिविटेड विथ द वाईन. त्यावेळी आमच्या लोकांचं मराठी लई चांगलं, इंग्लिश त्याच्यापेक्षा चांगलं. आमच्या लोकांनी फक्त एवढंच वाचलं, एंटॉक्झिविटेड विथ द वाईन. वाईन लिहितोय तो, वाईन, दारू मागवला असेल एखादा स्टॉक. पण मला त्या इतिहासकारांना सांगायचं आहे, लेखा हो, मागवलेला स्टॉक ही प्यायची दारू नव्हती. मागवलेला स्टॉक ही तोफेसाठी लागणारी दारू होती. एवढं जर तुम्हाला इतिहास लिहिताना कळत नसेल तर तुम्ही इतिहास लिहिताना पहिल्यांदा घेतली होती का, याचं संशोधन या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पहिल्यांदा झालं पाहिजे. अहो सोपं नाही, एकाच वेळी 5-5 आघाड्यावरती समशेर फिरवायचं व्यसनी माणूस अजिबात करू शकत नाही. एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे, तब्बल 120 लढाया करून एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा म्हणून जगानं फक्त एकाच राजाची नोंद घेतली. आज गिनीज बुकला नोंद आहे, नाव छत्रपती संभाजी महाराज. व्यसनी माणसाला हे सहन होत नाही. हे जय म्हणणं सोपं आहे हो, जय म्हणणं ठेकवणं फार अवघड आहे. इथे जय म्हणणाऱ्यातली 60% लोक व्यसन करतात. आत्ता लिहून देतो, जय. व्यसन करणं म्हणजे मर्दानगी नव्हे, व्यसन करणं म्हणजे मर्दानगी नव्हे. आयुष्यभर निर्व्यसनी राहणं याला छत्रपती संभाजी महाराजांचा खरा मर्द म्हणतात. व्यसन कोणी करतं, निर्व्यसनी राहायला जिगर लागते. अरे रक्त कुणाचं आहे
हे रक्त मासाहेब जिजाऊंचं आहे, हे रक्त कुणाचं आहे? शंभू राजांचं आहे, हे रक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे, हे रक्त या भगव्याचं आहे, हे रक्त हिंदू समाजासाठी बलिदान दिलेला 18 पगड 12 बलुतेदार जातीचा आहे. हे रक्त तुमचं आमचं आहे. ह्या रक्ताने व्यसन करावं? अरे व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? लेकरांनो, व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? चुकीच्या गोष्टीमध्ये स्वतःचा घालू नका पाय. जर तुम्हाला योग्य वागता आलं तर तुम्हीच देशाचे ज्ञानोबा राय, तुकोबा राय आणि छत्रपती शिवराय, छत्रपती शिवराय. फक्त इथं बसून टाळ्या वाजवायच्या आणि घरात गेलो तंबाखू म्हणायचं असलं काय करायचं नाही ना. बाप अख्ख्या घरात सुविचार लिहून ठेवतो, व्यसन करू नये. आज संध्याकाळ झाली बापच पोरला सांगतो, जा जरा चुलीवरून सिगरेट पेटवून आण. बरं ते बेना असे ते जणू काय शिवजयंतीची ज्योत घेऊन आले. मी एका ठिकाणी कार्यक्रमाला होतो. एक माणूस माझ्या बसला, मला म्हणला, दादा तू नेहमी सांगतोस दारू बाद असते, एका वाक्यात पटवून सांग मला दारू बाद असते. मी आजपासून सोडली. मला 2 काचेचे ग्लास आण. बेनान लगेच आणले. मी एका ग्लास मध्ये दारू टाकली, एका ग्लास मध्ये पाणी टाकलं आणि दोन्ही ग्लास मध्ये किड्या मुंग्या टाकल्या. ताईनो, ज्या ग्लास मध्ये दारू होती त्या ग्लास मधल्या किड्या मुंग्या मेल्या होत्या आणि ज्या ग्लास मध्ये पाणी होतं त्या ग्लास मधल्या किड्या मुंग्या जिवंत होत्या. म्हणलं बघ बाबा, दारू एवढी बाद असते, दारू पेल्यामुळे किड्या मुंग्या मेल्या, आपण माणसं आहोत. मला म्हणला समजलं. म्हणलं एखादं तर बेनं सुधारलं. मी म्हणलं तुला काय समजलं? म्हणला दादा, दारू पिणं हे किड्या मुंग्याचं काम नाही. म्हणला त्याला फक्त मर्दाचं काळीज लागतं. हात जोडलं त्याच्या पुढं. आमच्याकडे कोल्हापूरला जे फार सुंदर म्हणते, संभाजीराजांच्या काळातले मावळे कसे होते? सकाळी लवकर उठे, रणांगणात सुटे, तलवार तुटे पण माग नाही हटे. आताचे मावळे कसे आहेत? उशिरा उठे, दारूच्या अड्ड्यावर सुटे, बाटली फुटे पण बेनं माग नाही हटे. 2 गोष्टी पहा, 2 गोष्टी आपल्या लेकराला 2 गोष्टी शिकवा. पहिली, परस्त्रीला आई मानाला शिकवा आणि दुसरी, लेकराला सांगा मरेपर्यंत व्यसन करू नकोस. या 2 गोष्टी ज्यावेळी तुमच्या गावातली पोरं पळतील त्या दिवशी तुमच्या गावात एखादा तरी तानाजी बाजी असाजी जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. सुरुवात इथून झाली पाहिजे. नाही बघा ना, आज एखाद्या पोरला विचारलं तुझा आदर्श कोण आहे? पोरग लगी म्हणतोय शाहरुख खान माझा आदर्श आहे. आता इथं लहान मुलं बसतेत, पाठीमागचे शांत बसायचे. तरुण पोरानं पुढे बघा. सैराट पिक्चर बघितलाय? जोरात सांगायचं बघितलाय? आरची कुठल्या गाडीवरून बसून येते? बोले झिंग झिंग. जोरात सांगायचं झिंग झिंग. झुकेगा नाही? करताय का अजून उपवास? मला सांगा, संभाजी महाराजांनी आयुष्यातली पहिली लढाई कुठली केली? नाही माहित आमच्या पोरांना. संभाजी राजांनी उभ्या आयुष्यात किती लढाया केल्या ते सुद्धा नाही सांगता येत आमच्या पोरांना. गहू पेरून कधी ज्वारी उगवलं बघितले? जुंधळ पेरून कधी मका उगवलं बघितले? जे पेरले ते उगवणार आहे. आज या बलिदान दिवसात काय शिकवायचं? एक शिकवा, आदर्श चांगले द्यायला आपल्या पोरांना. लेकरांनो, या भावाचं एक वाक्य आहे का? मध्यंतरी तो पुष्पा नावाचा पिक्चर आला. चांगलं चालणारं गडी सगळं आमचं लंगडं चालायला लागलं. झुकेगा नाही साला म्हणे. एखाद्या पोरला विचारलं तुझा आदर्श कोण आहे? पोरग लगेच म्हणतोय तो पुष्पा माझा आदर्श आहे. या भावाचं एक वाक्य आहे का? चित्रपटामध्ये उभारून, मित्रांनो, चित्रपटामध्ये उभारून झुकेगा नाही साला म्हणणं फार सोपं आहे. चित्रपटामध्ये उभारून झुकेगा नाही साला म्हणणं फार सोपं आहे. पण वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाच्या दरबारात साखर दंडात बांधलेले असताना सुद्धा औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून झुकेगा नाही साला म्हणणारा संभाजी राजा होणं फार अवघड आहे. आपल्या लेकराला पहिल्यांदा संभाजी राजा शिकवा. या मातीसाठी बलिदान दिलेली इथली माणसं शिकवा. आणि तिसरा आरोप केला जातो शंभूराजांवरती. तिसरा काय? शंभूराजे राजाराम महाराजांच्या लग्नात उपस्थित नव्हते. शंभूराजांचं आणि राजाराम महाराजांचं भांडण होतं. चूक. मरेपर्यंत शंभूराजांच्या नंतर राजाराम महाराज कधीच शंभूराजांच्या गादीवरती बसले नाहीत, कधीच नाही. राजाराम कायम म्हणत आले, राजाराम महाराज ही गादी आमचे थोरले बंधू छत्रपती संभाजी महाराजांचे. अरे जिथे भाऊ भाऊ एकमेकांना भांडण करतात तिथं आपण भांडण लावणारी कोण? बरं, आरोप काय? राजाराम महाराजांच्या लग्नात शंभूराजे उपस्थित नव्हते. का? पाषाणकोटची लढाई चालू होती.
शंभूराजे लढाईकडे निघाले होते, लढाई चालू होती, शंभूराजे शमशेर फिरवत होते. आता मला सांगा, इकडे लग्न ठरले पण शंभूराजे रणांगणात आहेत. एखादा सरदार, एखादा राजा रणांगणात तलवार चालवतोय, तवी एखादा माणूस गेला, हा उद्या भावाचं तांदूळ आहे, लढाई परत करा, भावाचा तांदूळ टाका, भात जेवा आणि मग माघारी. असं होतं का? आई, धर्मशास्त्र असं सांगतं, लढाईत जो राजा लढतो त्या राजाला त्याच्या घरातली सुखाची आणि दुःखाची कुठलीच बातमी सांगितली जात नाही, कुठलीच बातमी सांगली जात नाही. त्यामुळे शंभूराजे राजाराम महाराजांच्या लग्नात उपस्थित नव्हते. त्या 3 चुका इतिहासानं केल्या, पण या 3 चुका खोडण्याची जिगर आज तुमच्या माझ्या मनामध्ये असली पाहिजे, ती मरेपर्यंत असली पाहिजे. शंभूराजांनी शिवाजीराजांच्या सांगण्यावरने स्वराज्य उभा केलं, पण त्याच वेळी सगळ्यात मोठी मोहीम महाराजांनी शंभूराजांना दिली. आणि शंभूराजांना सांगते झाले, शिवाजीराजे, शंभूराजे राज्याभिषेक सोहळा झालाय, जागा करा मोक्याची, अशी जागा करा ज्या किल्ल्यावरती बक्कळ सोनं असेल. आणि महाराजांनी हंबीर मामांना बोलवलं. हंबीर खंबीर मामा हंबीर आले. महाराज बोलवलं, मामा राज्याभिषेक सोहळा झालाय, खर्च फार झालाय, जागा खडा मोक्याची, अशी जागा कडा ज्या किल्ल्यावरती बक्कळ सोनं असेल. आणि मामा सांगते झाले, महाराज एक कुठली? महाराज पुण्याखंड सोलापूरला जाताना अहिल्यानगर, आणि अहिल्यानगरच्या अगोदर श्रीगोंदा नावाचा तालुका लागतो. श्रीगोंदा तिथं बहादूरगड नावाचा बहादूरखानाचा गड आहे. सोनं किती आहे? महाराज 1 कोटी नगद आणि 40 सोन्याची हंडी. असं सैन्य किती आहे? महाराज त्या बहादूरखानाकडे 2 लाखाची फौज आहे. ही मोहीमच शंभूराजांवरती दिली होती. शंभूराजांना प्रश्न पडला, शिवाजीराजांनी मोहीम दिली, पण मोहिमेचे नेतृत्व आपल्याकडे दिले, पण कसं करावं? आणि त्यावेळी शिवरायांनी गनिमी कावा काय असतो आपल्या लेखाला शिकवलं. शंभूराजांना शिकवताना शिवाजीराजे म्हणतात, 2 लाखाचं सैनिक आहे ना, अडचण काय? आबासाहेब सगळ्यात मोठी अडचण आहे. काय? आबासाहेब सगळं सैनिक शेती करायला गेले, रायगडावरती फक्त 40,000 रिझर्व्ह फोर्स आहे. असं मामाने विचारा, तुमच्याकडे किती सैनिक आहे? आणि मामा सांगते झाले, महाराज माझ्याकडे 60,000ची फौज आहे. असं तुमचे 60,000 माझे 40,000 किती झाले? 2 एकत्र केले तर 1 लाख. बहादूरखानाचं सैनिक किती आहे? 2 लाख. एक काम करा, शिवप्रभू सांगतात लढाई करायची, पण त्या लढाईत एकाही मावळ्याचं रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे. मामांना प्रश्न पडला, ते कसं? आणि महाराज सांगते झाले, मी सांगतोय तसं करा, मी सांगतोय तसं. आणि महाराजांनी सांगितलं, हा बहादूरखानाचा बहादूरगड, हा बहादूरगडाचा समोरचा दरवाजा पुण्याकडे येतो. या पुण्याकडे आपल्या 1 लाख फौजेच्या 2 तुकड्या तयार करा. एक तुकडी 60,000ची, दुसरी तुकडी 40,000ची. 60,000ची तुकडी पुण्याकडे उभा करा आणि उरलेली 40,000ची तुकडी बहादूरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंभ गावामध्ये येतो. या कुरकुंभ गावामध्ये स्वतः तुम्ही हंबीर मामा घेऊन उभा राहा. आणि ठरलं, हा बहादूरगड 60,000 मराठे बहादूरगडाचा समोरचा दरवाजा पुण्याकडे उभा राहिले आणि उरलेले 40,000 मराठे बहादूरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंभ गावामध्ये उभा राहिले. सायंकाळी 8 वाजले, सगळे शांत. सकाळी 8 वाजले, 60,000 मराठे पुण्याखंड घोड्यावरती बसले आणि 60,000 मराठे पुण्याखंड बहादूरगडाच्या दिशेने पळत पळत आले. एकच ललकारी बहादूरखानाचा सरदार पद गेला, हुजूर हुजूर मराठे आगे. दिवसा ही बिने दिवसा कधी येत नाहीत, रात्रीच येऊन कार्यक्रम करून जातात. दिवसा आलेत बहादूरगडावरती 2 लाखाची फौज आहे, हे कमीत कमी 3 लाख असतील. या बहादूर खानाने काय केलं? किल्ल्यावरचे वॉचमॅन गेटमॅन सगळे गोळा केले, त्याचं 2 लाखाचं सैनिक तयार झालं. हे शिवाजीराजांचे 60,000 मराठे पुण्याखंड पळत पळत किल्ल्याच्या जवळ आले, बहादूर खानाच्या जवळ आले. दोन्ही सैनिक जवळ आलं. आता युद्ध होणार, मारामारी होणार. कोणीतरी म्हणालं, छत्रपती शिवाजी महाराज की. आता युद्ध होणार. तोपर्यंत 60,000 मराठ्यांनी रिव्हर्स गिअर टाकला, भागो. मराठे पुण्याकडे पळ सुटले. मराठे पुढे, बहादूर खान माग. मराठे पुढे, बहादूर खान माग. मराठे काय म्हणला, भिली वाटतो 60,000 आहे. मला वाटलं 2 लाख असतील. हा बहादूर खान परत जितम जितम करत बहादूरगडाच्या जवळ आला. हा जसा बहादूर खान जितम जितम करत
बहादुरगडाच्या जवळ आला तसे 60,000 मराठे पुण्याखंड परत मागणं पळत आले. मराठ्यांनी तलवार बाहेर काढला. आता युद्ध होणार, मारामारी होणार. कोणीतरी म्हणालं छत्रपती संभाजी महाराज की, आता युद्ध होणार. तोपर्यंत 60,000 मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला. भागो. मराठे परत महागारी पळत सुटले. मराठे पुढं, बहादूर खान माग. मराठे पुढं, बहादूर खान माग. बहादूर खान म्हणला काय लपाछपीचा डाव चालू आहे म्हणला. येतो येतात महागारी पळून जातात, आता यायचे नाहीत. मराठे गाय हा बहादूर खान परत चलो आगे, जीत हो गई, जीतम जीतम करत हा बहादूर खान बहादुरगडाच्या किल्ल्याच्या जवळ आला. जसा बहादूर किल्ल्याच्या जवळ आला तसे 60,000 मराठे पुण्याखंड परत मागणं पळत आले. मराठ्याने तलवार बाहेर काढला. आता युद्ध होणार. 2 वेळा फसवलंय, आता मारामारी होणार. कोणीतरी म्हणालं नमो पार्वती पते हर हर. एकच गर्जना झाली, वार होणार. तलवार काढल्या. तोपर्यंत 60,000 मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला. भागो. मराठे पुढं, बहादूर खान माग. मराठे पुढं, बहादूर खान माग. तसा बहादूर खानाचा एक सरदार म्हणाला हुजूर लय ताणलेत, आता यायच नाही, तू चुप बैठ म्हणला. हे बेनी जातील तिथं वरता आणायचे म्हणला. बहादूर खानाला पळवत पळवत मराठ्यांनी पुण्यात आणलं. श्रीगोंदा पुणे एवढं अंतर पळवत आणलं. मराठे जसे पुण्यात आले तसे काही मराठे स्वारगेटकडे, काही मराठे मावळकडे आणि काही मराठे कात्रजकडे गेले. या बहादूर खानाला मराठे दिसायचे बंद झाले. अरे त्याला काय माहितीये, वारा वादळ आणि मराठे आजपर्यंत या जगात कुणाच्या बापाला सापडले. इथं महाराजांचा गनिमी कावा चालू झाला. जसा बहादूर खान मराठ्यांच्या पाठीमाग पळत पळत पुण्यात गेला. श्रीगोंदा बहादुरगडापासून तो जसा पुण्यात आला तसं बहादुरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंब गावामध्ये 40,000 फौज घेऊन स्वतः हंबीरमामा उभा होते. हंबीरमामांना बातमी कळाली, हा गेला त्यांच्या पाठीमाग. हंबीरमामा लगोलगच किल्ल्यावरती आले. किल्ल्यावरती कोण? वॉचमॅन गेटमॅन थापड्या देऊन सुजवले. सगळं सोनं घेतलं. खर तर हंबीरमामाने जाताना सगळं सोनं द्यायचं होतं, बळ कमी पडलं म्हणून हंबीरमामाने जाताना किल्ला पेटवून दिला. मामा गायब. आणि हा बहादूर खान पुण्याखंड आला जितम जितम करत. हा बहादूर खान जसा पुण्याखंड जितम जितम करत बहादूर किल्ल्याच्या जवळ आला. ह्या बेण्याला फक्त धुर दिसायला लागला. त्याचा एक सरदार आला, चांगला सुजवला होता. त्याला बहादूर खानाने विचारलं अरे क्या हो गया? हुजूर बहुत मारते म्हणला. अरे कौन? वो कम भक्त मराठे हुजूर मेरे पास आ म्हणला.